संध्याकाळचे 5:30 किंवा 6 वाजले की मन आणि शरीर धाव घेतं ते डोंगरदऱ्याकडे आणि मग एक सुरू होतो एक अवघड प्रवास आणि एक आनंददायी प्रवास असं म्हणता येईल। ही दररोजचीच वाट आहे। मग ते मोठे दगड असो त्यावर चढून जाणे, सभोवतालचा परिसर पाहणे, आजूबाजूचं निरीक्षण करणे, वन्यजीव, पशु पक्षी यांचा जो चिवचिवाट आहे तो अनुभवणे आणि अवघड अशी वाट डोंगरदऱ्याकडे चढायला लागणे हे आज नित्याचंच झालं आहे। मग ती वाट किती अवघड असो, कडेकपारीची असो, तिथून मन चालत गेल्याशिवाय मन भरतच नाही। अवघड मग ती वाट खाचखळग्यांची असो, दरी खोऱ्यातले असो की किती अवघड असू द्या, पण ते मन तिकडं धावायला सुरुवात करतं, पळायला सुरुवात करतं। वाट इतकी अवघड असू शकते की थोडा जरी गवतावरून पाय पडला तर खाली दरीशिवाय हा पर्यायच नाही। पण उंच अशा टेकडावरून येणारी हवा आणि सभोवतालचा परिसर पाहणं ही स्वर्गसुखापेक्षा काही कमी गोष्ट नसते। आणि झालेला सराव, आनंद हा माणसाला नेहमीच एक स्फूर्ती देणारा, आनंद देणारा आणि मनाला धावणारा हा प्रवास असतो आणि तो नित्यनेमाने दररोज सुरू आहे।